हॅलो, मी सायली पोळ होम पार्लर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। तर आजचा कंटेंट आहे आपला ब्युटी ब्लेंडरला क्लीन करणे। तर ब्युटी ब्लेंडर खूप दिवसापासून क्लीन करायचे होते, डर्ट झाले होते सगळे। तर ह्यासाठी मी वापरत आहे डेटॉलचं हँड वॉश आणि मी थोड्याशा कोमट पाण्यामध्ये डेटॉल हँड वॉश मिक्स करून घेतलेला आहे आणि त्यामध्ये मी थोडंसं गरम पाणी टाकत आहे। गरम पाणी तुम्ही बऱ्यापैकी गरम घ्या, कारण ब्युटी ब्लेंडर आपण फाउंडेशन, कन्सिलर हे सगळे थिक असतात आणि त्याच्यामध्ये ऑइल कंटेंट पण बऱ्यापैकी फाउंडेशन्समध्ये असतात। त्याच्यामुळे त्यांना जर 100% तुम्हाला पाण्यात क्लीन करायचं असेल तर तुम्हाला गरम पाणीच घ्यावं लागणार आहे। थंड पाण्यामध्ये तुम्ही तुमचे ब्युटी ब्लेंडर क्लीन करू शकत नाही, गरम पाणीच पाहिजे। त्यामुळे तुम्ही गरम पाण्यामध्ये ब्युटी ब्लेंडर 5 मिनिटांसाठी सोक करून ठेवा। डेटॉल हँड वॉश त्यात टाकलेला आहे आपण। 5 मिनिटांनंतर परत एकदा आपल्याला त्याच्यामध्ये गरम पाणी ओतायचं आहे। गरम पाण्यामुळे काय होणार आहे, तुमचा जो ब्युटी ब्लेंडर आहे किंवा तुमचा जो स्पंज आहे डीप पर्यंत क्लीन होणार आहे। नुसता वरच्यावर आपल्याला क्लीन करायचा नाही, आपल्याला त्याला डीपली क्लीन करायचं आहे। तर अशा पद्धतीने क्लीन करून झाल्यानंतर त्याला प्रत्येक 1 बाय 1 थोडंसं पाणी गरम आहे बरं का, तर 1 बाय 1 असा स्पंज घ्यायचा, ब्युटी ब्लेंडर घ्यायचा आणि तो प्रॉपर क्लीन करायचा। आता आपण जे 4th टाइम पाणी घेतलं आहे त्याच्यामध्ये डेटॉल हँडवॉश टाकायचं नाहीये। फर्स्ट टाइम आणि सेकंड टाइम जे आपण पाणी घेतलं त्याच्यातच फक्त मी डेटॉल हँडवॉश टाकून घेतलं आहे, कारण आपल्याला डीप क्लिनिंगची गरज होती। आता मात्र आपण त्यातला जो फेस आहे, जो झाग झालेला आहे तो काढायचा आहे। यासाठी आपल्याला 3 ते 4 वेळा कोमट पाणी लागणार आहे। ते कोमट पाणी, गरम पाणी पहिल्या 2 वेळेस घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपण कोमट पाण्याचा वापर करून प्रॉपर ब्युटी ब्लेंडर हाताने रब करून क्लीन करून घ्यायचे आहेत। त्याच्यानंतर आपले ब्युटी ब्लेंडर 100% क्लीन होणार आहेत।